नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं पणजीमध्ये काल निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. देशात अनेक मुख्यमंत्री होतीलही, पण ख्रिश्चन बहुल राज्यात मुख्यमंत्री होणं इतकं सोपं नाही, आणि तेही जेव्हा एका हिंदुत्ववादी पक्षाचे ते नेते आहेत. पण पर्रीकरांनी अशक्य असणारी राजकीय गोष्ट ही शक्य करून दाखवली. पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला. पर्रीकरांनी ते शक्य केलं जे अशक्य होतं. ख्रिश्चन बहुल गोव्यात मराठमोळा हिंदुत्ववादी मुख्यमंत्री. IITN ते देशाचा संरक्षण मंत्री. होय, राजकीय दृष्ट्या जे अशक्य वाटतं ते मनोहर पर्रीकरांनी शक्य करून दाखवलं. पण हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. बॉम्बे IITतून ड्रॉप आउट होऊन पर्रीकर गोव्यात परतले. तो काळ होता 1988च्या आसपासचा. संघांशी संबंधित असलेल्या पर्रीकरांना गोव्याची जबाबदारी दिली गेली. 1991 साली ज्या राज्यात भाजपचं साधं अस्तित्वही नव्हतं, तिथं पर्रीकर उत्तर गोव्यातनं लोकसभेला उभे राहिले. त्यावेळी त्यांना 25,000 मतं मिळाली. पक्षाचं अस्तित्वही नसताना त्यांना मिळालेली मतं बरीच होती. भाजपला गोव्यात पर्रीकरांच्या रूपानं राजकीय नेता मिळाला. पक्षानं त्यांना सरचिटणीस बनवलं. त्यांचं फायर ब्रँड पण साधं व्यक्तिमत्व गोवेकरांना चांगलंच भावलं. कई सालों से महाराष्ट्र गोवा की मुख्यमंत्री पद की जिम्मेदारी संभालते थे. उन्होंने राज्य प्रशासन को एक नई दिशा दिखाई. और गोवा छोटा राज्य है, मगर इस राज्य के बारे में दुनिया के अलग अलग देशों से लोगों के मन में एक दिलचस्पी पैदा करने के लिए बड़ा योगदान दिया. पर्रीकर साहब को मौका मिला था कि देश की रक्षा मंत्री की जिम्मेदारी संभालने के लिए. गोव्यात 27% ख्रिश्चन लोकसंख्या आहे. आदिवासी ओबीसींची संख्याही मोठी आहे. त्या ठिकाणी पर्रीकर भाजपचा झेंडा हातात घेऊन उतरले. अवघ्या 3 वर्षात पर्रीकरांनी राजकीय डावपेच यशस्वी करायला सुरुवात केली. 1994ला ते मापसातनं विधानसभेला उभे टाकले आणि निवडूनही आले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी काँग्रेसकडून सीट हिसकावून घेतली. देशभर भाजपचं जहाल हिंदुत्व धुमाकूळ घालत असताना पर्रीकरांनी मात्र गोव्यात राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा जपला, जोपासला आणि रुजवला. साथ बैठना होता था, लेकिन बार बार वो कहते थे, पता नहीं क्यों हमारा गोवा और गोवा वासियों के साथ एक अद्भुत लगाव है. मैं यहाँ पर अच्छी जिम्मेदारी निभा रहा हूँ, बखूबी मैं काम कर रहा हूँ, सब कुछ है, लेकिन पता नहीं क्यों मेरा मन बराबर गोवा में ही लगा रहता है. ये बराबर वो चर्चा करते थे. 1994 हे वर्ष गोवा भाजपसाठी ऐतिहासिक ठरलं. पर्रीकरांसह पहिल्यांदाच गोव्याचं विधानसभेत भाजपाचे 4 आमदारांनी प्रवेश केला. पण हे सगळं करत असताना भाजप RSSच्या प्रतिमेला छेद देत पर्रीकरांनी ख्रिश्चन, ओबीसी, आदिवासी सगळ्यांना आपलंसं केलं. फॉर्म भरायला जाण्यापूर्वी ते चर्चचा आशीर्वाद घ्यायचेही विशेष. एकीकडे भ्रष्टाचार विरोधी साधी सोजवळ प्रतिमा आणि दुसरीकडे विरोधकांवर तेवढ्याच हुशारीनं तुटून पडायचं. ते IITतनं आल्याचाही त्यांच्या प्रतिमेला फायदा झाला. निष्ठावान कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी ने खोया है. देश के सार्वजनिक जीवन, भारतीय जनता पार्टी और गोवा राज्य के लिए ये अपूर्णीय क्षति है. ईश्वर से प्रार्थना करते हैं कि दिवंगत आत्मा को अपनी शरण में ले, चिर शांति अर्पित करे और उनके किए हुए जो काम है वो हमारी पार्टी के कार्यकर्ता इसको आगे बढ़ाते रहें. ये प्रेरणा सभी कार्यकर्ता को दे. इतनी ही बात करना चाहता हूं. मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले ते 2000 साली. त्यांचं वय होतं 44 वर्ष. देशातले ते पहिले IITN मुख्यमंत्री ठरले. 2012 साली भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवत 21 जागा जिंकल्या, ज्यात कॅथलिक आमदार 1 नाही, 2 नाही तर 7 जण होते. म्हणजे RSS भाजप हिंदुत्ववाद्यांच्या सरकारमध्ये 7 कॅथलिक आमदार हे कदाचित देशात पहिल्यांदाच घडलं असेल.
ही अशक्य राजकीय घटना घडली ती फक्त पर्रीकरांमुळेच. प्रकृती अस्वस्थ असतानाही शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याचा विकास कसा होईल याकरता सातत्याने ते प्रयत्नशील राहिले. अतिशय स्पष्ट, परखड, प्रामाणिक, भारतीय जनता पार्टीच्या विचाराप्रती निष्ठा ठेवणारे आणि IIT-मधून उच्च पदवी पास करून झाल्यामुळे त्यांच्या एकंदरीतच कामामध्ये एक विशेष प्रकारची कर्तृत्व नेहमीच सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यांचा निधन हा आमच्या सगळ्यांकरता खूप मोठा धक्का आहे. पण अडवाणींच्या विरोधातला त्यांना सच्चेपणा भोवला आणि ते बाजूला गेले. पण तरीही मोदी सरकारमध्ये त्यांना संरक्षण मंत्रीपद दिलं गेलं आणि कारण त्या उंचीचा माणूसच मोदींना सापडत नव्हता. त्यानंतर गोव्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली तेव्हा पुन्हा त्यांना गोव्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं गेलं. त्यातच त्यांना कॅन्सरचं निदान झालं आणि अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत मनोहर पर्रीकर कार्यरत राहिले. राहुल झोरे, TV9 मराठी, पणजी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.